नागरिकांच्या सोयीची शहर निर्मिती करताना ठाणे महापालिकेने या शहरात विकासाचे अनेक टप्पे जलद गतीने साध्य केले. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीतून आता तर ठाणे शहराचा कायापालट झपाट्याने होताना दिसतो. महापालिका स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतानाच मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानामुळे भविष्यात ठाणे शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे. काय आहे बदलत्या ठाणे शहराचं नियोजन, सांगतायत ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री अभिजित बांगर. ठाणे शहरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सेवा देण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत आहे. महानगरपालिकेमार्फत जी कामं हाती घेतली जातात त्यामध्ये तो दृष्टिकोन कसा असावा याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं जे मार्गदर्शन वारंवार आम्हाला मिळतं त्यामध्ये एक बाब प्रकर्षाने जी जाणवते ती आहे नागरिकांच्या महानगरपालिकेकडून ज्या अपेक्षा आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या ज्या समस्या किंवा पेन पॉईंट्स आहेत त्या महानगरपालिका कुठपर्यंत ॲड्रेस करू शकते त्या बाबींना प्राधान्य दिलं पाहिजे. एक उदाहरण द्यायचं झालं तर ठाणे जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य असं आहे ठाणे शहराची 50% लोकसंख्या स्लम्समध्ये राहते आणि त्यामुळे नॅचरली महानगरपालिकेचा फोकस हा जे 50% लोक स्लममध्ये राहतात, जे ऑलरेडी डिफिकल्ट कंडिशनमध्ये राहतात, त्यांचं जगणं सह्य कसं करता येईल आणि त्यांच्या आज वाईल दे आर लिव्हिंग इन डिफिकल्ट कंडिशन त्यांचे जे काही पेन पॉईंट्स आहेत ते ॲड्रेस कसे करता येतील याला प्राधान्य देण्याकडं डेफिनेटली महानगरपालिकेचा फोकस असला पाहिजे. या दृष्टिकोनातून 2-3 अभियान महानगरपालिकेने सुरू केलेले आहेत. एक अभियान ज्याला मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं असं आम्ही अभियानाचं नाव दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 कॉम्पोनंट इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. एक ॲस्पेक्ट आहे स्वच्छतेबद्दल. सो पहिलं आमचं ऑब्जेक्टिव्ह त्या अभियानाच्या अंतर्गत आहे स्वच्छ ठाणे. स्वच्छ ठाणे म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये ठाण्यामध्ये कुठेही कचरा असता कामा नये. अगदी टेक्निकल भाषेत बोलायचं झालं तर स्वच्छ सर्वेक्षणच्या भाषेमध्ये ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो, ज्याला आपण बोली भाषेत उकिरडा बोलतो, ज्याला गार्बेज व्हल्नरेबल पॉईंट GVP असं बोललं जातं, असे शहरामध्ये एक्झिस्टिंग किती GVP आहेत ते आयडेंटिफाय करून ते 100% कन्वर्ट करणं. कन्वर्ट करणं म्हणजे काय तर आज कचरा पडतोय, उद्या कचरा पडणार नाही एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही, तर कायमस्वरूपी तिथं कचरा पडणं बंद होईल. त्या संपूर्ण एरियाचं ब्युटिफिकेशन केलं जाईल आणि जो पॉझिटिव्हली लोकांच्या वापरामध्ये येऊ शकेल अशा पद्धतीने डेव्हलप केला जाईल. पॉझिटिव्हली लोकांच्या वापरामध्ये म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तो रस्त्याच्या बाजूचा एखादा कोपरा असेल तर त्याचं ब्युटिफिकेशन करून त्या ठिकाणी सिटिंग एरिया डेव्हलप करता येईल का, चिल्ड्रन प्ले एरिया डेव्हलप करता येईल का, जेणेकरून ज्या ठिकाणी कचरा पडत होता त्या ठिकाणी लोक एखादी ॲक्टिव्हिटी अशी करतील ज्या ठिकाणी त्यांच्या पॉझिटिव्ह मेमरीज जोडल्या जातील. याला कन्व्हर्जन ऑफ GVP असं आपण म्हणतो. त्या दृष्टिकोनातून इंटेन्शनल एफर्ट महानगरपालिकेकडनं सुरू झाले आहेत. डोअर टू डोअर कलेक्शन सक्षम करण्याचा महानगरपालिका प्रयत्न करते. डोअर टू डोअर सक्षम केल्याच्या माध्यमातूनच GVP बंद होऊ शकतात. बाय द वे दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क टू डू, कारण याच्यामध्ये बिहेवियरल चेंज अपेक्षित आहे नागरिकांकडनं आणि तो बिहेवियरल चेंज व्हावा यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेकडनं प्रयत्न सुरू आहेत. स्वच्छतेचे इतर जे ॲस्पेक्ट आहेत त्याच्यामध्ये 100% सेग्रिगेशन असलं पाहिजे, 100% शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचं प्रोसेसिंग झालं पाहिजे, या बाबींचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. रोड स्वीपिंग हा एक महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे, कारण रोड स्वीपिंगचा संबंध हा फक्त शहर स्वच्छ दिसण्याशी पुरता मर्यादित नसून रस्त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि रस्त्याचं ड्युरेबिलिटी टिकावी यासाठी सुद्धा ती महत्त्वाची बाब आहे. यामध्ये सुद्धा रोड स्वीपिंगची क्वालिटी सुधारणं, मार्केट एरियामध्ये 2दा रस्ता झाडला जाणं आणि कमर्शियल एरियामधलं स्वीपिंग रात्रीतनं पूर्ण करणं, जेणेकरून सकाळी जेव्हा लोक घराच्या बाहेर येतात त्यावेळी शहर त्यांना स्वच्छ दिसेल, या बाबीचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं या अभियानाचा दुसरा कॉम्पोनंट आहे शौचालयाशी संबंधित. मी उल्लेख केला ठाणे शहराचे 50% लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते आणि आपल्याला कल्पना आहे की झोपडपट्टीमध्ये ज्या ठिकाणी कंजेस्टेड एरिया आहेत, जे स्पेसेस हाऊसिंग स्पेसेस जे आहेत ते अत्यंत छोटे आहेत आणि ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालयाचा ॲक्सेस अनेक लोकांना नाही, त्यांना कंपल्सरीली कम्युनिटी टॉयलेटचा वापर करावा लागतो. आणि जर ते कम्युनिटी टॉयलेट सकाळी स्वच्छ नसेल तर फार मोठ्या प्रमाणावरती नागरिकांना इनकन्व्हिनियन्स होतो. पर्टिक्युलरली महिलांना फार मोठ्या मानसिक कुचंबनेला सामोरं जावं लागतं. जर ते सर्व टॉयलेट आपण स्वच्छ ठेवले, याच्या पहिले आज रोजी ठाण्यामध्ये एक समस्या आहे की अनेक टॉयलेटमध्ये दुरावस्था इन टर्म्स ऑफ रिपेअर्स, कारण विजिबली टॉयलेटची परिस्थिती काही ठिकाणी खराब आहे, काही ठिकाणी मायनर मेजर रिपेअरची आवश्यकता आहे. या सर्व बाबी विचारात घेता एक ॲम्बिशियस प्रोग्राम आम्ही हाती घेतला. साधारणतः 950 टॉयलेट शहरामध्ये आहेत, त्याच्यापैकी 775 टॉयलेटमध्ये मेजर किंवा मायनर रिपेअर हाती घेण्यात आलेले आहेत
आणि जे पुढच्या 3 महिन्याच्या कालावधीत म्हणजे पावसाळ्याच्या पूर्वी 31 मे पर्यंत हे सर्व रिपेअर पूर्ण केले जातील. वाईल वी आर टेकिंग केअर ऑफ रिपेअर्स, ह्या रिपेअर्सची क्वालिटीवरती मेजर फोकस दिला जात आहे आणि त्यामध्ये मेंटेनन्स जो आहे तो रिपेअर्सच्या सोबतच जो एजन्सी रिपेअर करते त्याच्यावरती टाकण्यात आलेला आहे. ॲस्थेटिकली दोज टॉयलेट शुड लुक गुड आफ्टर वर्क्स आर कम्प्लिटेड, याच्याकडेही विशेष लक्ष दिलं जात आहे. टॉयलेट मेंटेनन्सचा जो विषय आहे तो फार कळीचा मुद्दा आहे, कारण सिव्हिल वर्क चांगलं झालं तिथं ती बाब संपत नाही. दररोज जर ते टॉयलेट स्वच्छ ठेवलं तरच लोकांना सुखद अनुभव मिळू शकेल. सो रिपेअर्ससाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉन्ट्रॅक्ट आम्ही नव्याने डिझाईन करतोय, ज्याच्यामध्ये जर चांगलं काम झालं नाही तर हेवी पेनल्टी त्यामध्ये राहील. बिकॉज अल्टिमेटली पीपल वर्क ऑन इन्सेंटिव्ह अँड डिसइन्सेंटिव्ह, दे डोंट वर्क ऑन मोटिवेशन. आणि त्यामुळं या बाबीची दक्षता घेतली जाते की त्याला एक चांगलं काम करण्यासाठी इन्सेंटिव्ह असावा. व्हाईल एखादं कमी दर्जाचं काम झालं तर हेवी पेनल्टी त्याला लागली जाऊ शकेल. अशा पद्धतीने क्वालिटी चांगली राहील याकडे आम्ही दक्ष आहे. ऑलमोस्ट 25 to 30% टॉयलेटमध्ये केअरटेकरच्या माध्यमातून 24/7 आपला माणूस तिथं उपलब्ध राहील, जेणेकरून ज्यावेळी सर्वात जास्त शौचालयाचा वापर होतो त्यावेळी जसा वापर होतो तसंच त्या ठिकाणी क्लिनिंग केलं जाईल, याची पण दक्षता घेतली जात आहे. तिसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट ह्या अभियानातला आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, नागरी भागामध्ये जी एक फार महत्त्वाची समस्या ज्यासाठी कॉर्पोरेशन फार मोठ्या प्रमाणावर बदनाम होते ती आहे खड्ड्याची समस्या. सो खड्डेमुक्त ठाणे हे एक नागरिकांचं जे स्वप्न आहे ते अचीव केलं पाहिजे, या मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश आहेत. यासाठी 2 पॅकेजच्या माध्यमातून 214 कोटीचं एक पॅकेज आहे आणि 391 कोटीचं असं 605 कोटीचे 2 पॅकेजच्या माध्यमातून रस्त्याची कामं हाती घेण्यात आलेली आहेत. त्यामध्ये डांबरीकरण आहे, डांबरीकरणाचा मास्टिक म्हणून हायर ग्रेड अस्फाल्ट असतात त्याचा एक कॉम्पोनंट आहे, अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग म्हणून एक छोट्या जाडीचं कॉन्क्रिटायझेशन असतं त्याचा कॉम्पोनंट, आणि कन्व्हेशनल कॉन्क्रिटायझेशन हे कॉम्पोनंट हाती घेतलेले आहेत. द वे वी आर डुईंग इट डिफरंटली, 2 ॲस्पेक्ट, स्पीड, बिकॉज 214 ठीक आहे पूर्वी वर्कऑर्डर झाली होती ज्याची कामं आता पूर्णत्वाच्या स्तरावर आली आहे, परंतु 391 कोटीच्या कामाची वर्कऑर्डर झालेली आहे. सो विक्रमी वेळेत ही कामं पूर्ण व्हावीत यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्याचवेळी स्पीड जेव्हा आपण मेंटेन करू त्यावेळी क्वालिटी कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नये, क्वालिटी चांगली राहावी यासाठी आम्ही दक्ष आहोत. एका बाजूला आम्ही ॲग्रीमेंट जे कॉन्ट्रॅक्टर सोबत केलेलं आहे त्याच्यामध्ये डिफेक्ट लायबिलिटी पिरियडचं इंटरप्रिटेशन थोडं वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे, हा मुद्दा आम्ही सांगितलेला आहे. डिफेक्ट लायबिलिटी पिरियड ज्याला दोष दायित्व कालावधी म्हणतो, याचा अर्थ समजा 3 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असेल तर 5 वर्षात पडणारे खड्डे त्याने बुजवायचे, हा नाही तर 5 वर्षात खड्डा नाही पडला पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे जर डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये खड्डा पडला तर एका खड्ड्याच्या मागे 1 लाख रुपये पेनल्टी आम्ही टेंडरमध्ये इन्क्लूड केलेली आहे. आणि त्याच्या आधारावरती क्वालिटी तशा पद्धतीने राहावी यासाठी आम्ही फार जास्त सतर्क आहोत. याच्या उपर जाऊन चांगली कामं व्हावीत यासाठी थर्ड पार्टी ऑडिटसाठी IITला इन्क्लूड केलेलं आहे. IIT मुंबईसोबत आमचा ॲग्रीमेंट झालेला आहे, त्यांच्या टीम्स ऑलरेडी ग्राउंडवरती आहेत. आणि हे ऑडिट फक्त काम पूर्ण झाल्यानंतरचं नसेल तर कॉन्करंट ऑडिट आम्ही याच्यामध्ये करतोय. सो राईट फ्रॉम डिझाईन ऑफ द वर्क टिल वर्क इज हॅपनिंग अँड देन वर्क इज कम्प्लिटेड, अशा पद्धतीने ते ऑडिट होत राहील. त्यांच्या टीम्स 100% कामांना भेटी देत फिरत राहतील आणि या माध्यमातून चांगल्या दर्जाची कामं व्हावीत. कारण मुख्यमंत्री महोदयांचा हा एक फार मोठा इन्सिस्टन्स असतो की कामं वेळेत पूर्ण करा आणि दर्जा कुठल्याही प्रकारे खालावणार नाही, याबाबत आपण फार जास्त दक्ष राहणं गरजेचं आहे. हा आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. चौथा महत्त्वाचा कॉम्पोनंट जो मुख्यमंत्र्यांचा बदलतं ठाणे या अभियानात इन्क्लूड केलेला आहे तो आहे सौंदर्यीकरणाचा. आपल्याला कल्पना आहे सौंदर्यीकरणाबाबत महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकांनी नगरपालिकांनी काम करावं याबाबत मुख्यमंत्री महोदय फार आग्रही आहेत. त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने GR इश्यू केला आणि एक आनंदाची बाब अशी की यानंतर केंद्र शासनाने सुद्धा हा कार्यक्रम उचलला आणि केंद्र शासनाने सुद्धा मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सच्या माध्यमातून एक GR इश्यू केलेला आहे आणि पॅन इंडिया कॉम्पिटिशन लॉन्च केलेली आहे, ज्या माध्यमातून ब्युटिफिकेशन भारतभरातल्या सगळ्या अर्बन लोकल बॉडीजने हाती घेणं अपेक्षित आहे. या ब्युटिफिकेशनसाठी महाराष्ट्र शासनाने ठाणे महानगरपालिकेसाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्या अंतर्गत कामं सुरू करण्यात आली, ती आता शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामध्ये वॉल आर्ट ज्याला आपण भिंतीचित्र म्हणतो याचा समावेश केलेला आहे. सिटी एंट्री पॉईंट्स आहेत, चौक सुशोभीकरण आहे, स्ट्रीट फर्निचर आणि जे सिटी मेक ओव्हर म्हणतो या कॉम्पोनंटचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. बाय द वे ही सर्व कामं करताना टिपिकल पद्धतीने न करता त्यामध्ये वेगवेगळ्या थीम्स कशा घेता येतील. द पर्पज ऑफ ब्युटिफिकेशन इज नॉट टू मेक इट ओनली एस्थेटिकली प्लीजिंग बट टू इन्स्पायर पीपल. और मे बी शाळांच्या आजूबाजूला आपण करत असू तर त्यामधनं
जी शाळेतली मुलं आहेत त्यांना प्रबोधनात्मक काहीतरी बोध मिळू शकेल अशा पद्धतीच्या कुठल्या थीम्स घेता येतील, या बाबींकडे विशेष लक्ष देऊन ब्युटिफिकेशनचा प्रोग्राम आहे तो इम्प्लिमेंट करण्याकडे महानगरपालिकेचा भर आहे. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी चांगली राहावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातोय. एक विशेष कार्यक्रम महानगरपालिकेने यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांची एक प्रायोरिटी संपूर्ण राज्यभर जी आहे ते राज्यभरामध्ये एक आरोग्यविषयक फार महत्त्वाची बाब आहे. राज्यातल्या ज्या सर्व गरोदर माता आहेत त्यांना आपण सुरक्षित मातृत्व उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि या मुख्यमंत्री महोदयांच्या भूमिकेशी संलग्न म्हणून एक मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना महानगरपालिकेने यावर्षी सुरू केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत जे वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत त्याच्यामधल्या एक 2-3 महत्त्वाच्या बाबी मी या ठिकाणी नमूद करतो. एक आहे आशांच्या माध्यमातून ज्या ANC सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्याचं सक्षमीकरण करणं. यासाठी शासन ऑलरेडी ज्या बाबी करतंय त्याच्यामध्ये ॲडिशनल काही कॉम्पोनंट महानगरपालिकेने इन्क्लूड केलेले आहेत. उदाहरणार्थ अर्ली रजिस्ट्रेशन प्रमोट करणं. दिवा मुंब्रासारखा एरिया आहे ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती मायग्रेटरी पॉप्युलेशन आहे. आणि हे मायग्रेटरी पॉप्युलेशन जेव्हा इन मायग्रेशन होतं त्यावेळी ते आपल्या ANC ट्रॅकिंगच्या कुठल्याही नमुन्यामध्ये आलेलं नसतं. त्यांना आयडेंटिफाय करणं ॲट द अर्लिएस्ट आणि त्यांना आपल्या ट्रॅकिंगमध्ये इन्क्लूड करणं जेणेकरून तिथून पुढे त्यांचं सगळं ट्रॅकिंग आणि सर्व्हिसेस प्रोव्हिजन ANC PNC सर्व्हिसेस स्ट्रेंथन केल्या जाऊ शकतील. स्कॅन्स असतात, सोनोग्राफी स्कॅन, ॲनॉमली स्कॅन ह्या 100% महिलांचे होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ANC PNC सर्व्हिसेस अपार्ट फ्रॉम लसीकरण ज्या देणं गरजेचं आहे आणि ऑफकोर्स लसीकरण सुद्धा ह्या देणं गरजेचं आहे. याच्याकडे विशेष लक्ष अभियानांतर्गत दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळव्यामध्ये जे महानगरपालिकेचं आहे याच्या व्यतिरिक्त आमचे 6 मॅटर्निटी होम आहेत. या 6ही ठिकाणी अपार्ट फ्रॉम नॉर्मल डिलिव्हरी OT कार्यान्वित करून सिझेरियन होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कोपरीमध्ये SNCU एस्टॅब्लिश करण्याचा आम्ही प्रस्तावित केलेला आहे जेणेकरून जे लो बर्थ वेट किंवा प्री टर्म डिलिव्हरीच्या माध्यमातून जे बेबी जन्माला येतात त्यांची त्या ठिकाणी काळजी घेतली जाऊ शकेल. आणि देन छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जे NICU आहे निओनेटल ICU त्याची कॅपॅसिटी आज रोजी 30 आहे ती 50 पर्यंत आम्ही एक्सटेंड करण्याचं प्रस्तावित केलंय. या माध्यमातून एकही माता जी ठाणे महानगरपालिका हद्दीतली आहेत त्या डिलिव्हरीमध्ये कितीही कॉम्प्लिकेशन असो द सर्व्हिस मस्ट बी प्रोव्हाइडेड विदिन ठाणे, दॅट टू विदिन कॉर्पोरेशन हॉस्पिटल. नो केस शुड बी रेफर्ड टू मुंबई फॉर एनी रिझन व्हॉट्सो एव्हर. या बाबीवरती फोकस देण्यात आलेला आहे. न्यूट्रिशनल सपोर्ट हा एक फार महत्त्वाचा कॉम्पोनंट असतो जो प्रेग्नन्सीमध्ये आपण पाहतो इन टर्म्स ऑफ वेट गेन ऑफ द मदर और हिमोग्लोबिन जे महत्त्वाचं असणं अपेक्षित आहे. शासन यासाठी ज्या बाबी करते त्याला सपोर्ट म्हणून महानगरपालिका ॲडिशनल फंड उपलब्ध करून देत आहेत जे DBTच्या माध्यमातून मातांच्या अकाउंटवरती पाठवले जातील. डिलिव्हरीच्या वेळी एक मॅटर्नल किट महिलांना उपलब्ध करून दिलं जाईल ज्यामध्ये मातेचं सॅनिटेशन किंवा बाळाचं जे सॅनिटेशन आहे यासाठी आवश्यक बाबी आणि इतर काही बाबी ज्या डिलिव्हरीच्या नंतर मातेला किंवा बालकाला आवश्यक असतात त्या किटच्या माध्यमातून दिल्या जातील. आणि एक शेवटची बाब म्हणजे मॅटर्नल कॉल सेंटर आम्ही यामध्ये एस्टॅब्लिश करतोय. आपल्याला अनुभव आहे की कोविडमध्ये कॉल सेंटरचा फार चांगल्या पद्धतीने वापर झाला. म्हणजे त्या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोविड पॉझिटिव्ह पेशंटला त्याची जी एन्झायटी असते ती पॅसिफाय करण्यासाठी दॅट देर इज समबडी टू सपोर्ट देम ही एक भावना आणि ओव्हरऑल त्याच्या ॲक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करण्यासाठी जो वापर झाला होता. लाईकवाईज इन केस ऑफ ANC आणि PNC सर्व्हिसेस ह्या मॅटर्नल कॉल सेंटरच्या माध्यमातून सर्व ॲक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करणं अँड टू एन्शुअर लसीकरण आणि इतर सर्व्हिसेस त्या मातेला मिळत आहेत याच्यासाठी ह्या कॉल सेंटरचा वापर केला जाईल. अशा पद्धतीने हे मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा अभियान यावर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून लॉन्च केलं जातं आणि या वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये विविध उपक्रम राबवले जातील आणि 100% मातांपर्यंत हे अभियान पोहोचेल यासाठी महानगरपालिका दक्ष असेल. शेवटची महत्त्वाची बाब जी ठाणे शहर स्पेसिफिक आहे. ठाणे शहरातल्या नागरिकांना आज रोजी एक फार मोठ्या समस्येचा जो सामना करावा लागतो तो आहे कंजेशन. शहरामध्ये वाहतूक कोंडीचा बऱ्याच ठिकाणी नागरिकांना सामना करावा लागतो आणि यासाठी अगेन मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारे मार्ग काढण्याचं नियोजन केलं जात आहे. इमिडिएट जर उदाहरण द्यायचं झालं तर 2 प्रोजेक्ट पूर्ण झाले. एक आहे कळवा ब्रिज. सो कळव्याच्या जुन्या पुलाच्या ठिकाणी जो एक मेजर एंट्रीचा चोकिंग पॉईंट होता त्या ठिकाणी नवीन जो ब्रिज करण्यात आला त्याच्या 5ही मार्गिका आता पूर्ण झाल्या. बिफोर टाइम पूर्ण झाल्या. 31 मार्च वॉज द डेडलाईन बाय द वे आणि त्याच्या आत त्या आपण पूर्ण केल्या. त्यामुळे कळव्याच्या बाजूची एंट्रीची जो चोकिंग पॉईंट होता दॅट हॅज बीन ॲड्रेस नाव. लाईकवाईज कोपरीच्या एंट्री पॉईंटला आपण मागच्या जवळपास 5 ते 7 वर्ष पाहतोय एंट्रीला प्रत्येक वेळी ट्रॅफिक जामला आपल्याला सामना करावा लागायचा. नाव दॅट वर्क हॅज बीन कम्प्लिटेड. कोपरीचा एंट्री पॉईंट सुद्धा आता डिचोक करण्यात आलेला आहे. लाईकवाईज इतर जे काही कंजेशनचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाची बाब आहे खड्ड्याची ज्याबद्दल मी बोललो. बिकॉज खड्डा इज वन ऑफ द रिझन्स वाय कंजेशन हॅपन्स. खड्ड्यामुळे ट्रॅफिक स्लो होते आणि मागं ट्रॅफिकचा फुगवटा वाढतो.
त्यामुळे जर आपण खड्डेमुक्त ठाणे हे प्रत्यक्षामध्ये उतरवू शकलो तर बऱ्याच प्रमाणात कंजेक्शन कॅन बी टेकन केअर ऑफ। याच्या व्यतिरिक्त जे हेवी व्हेकल ट्रॅफिक शहरामधनं मूव्ह होते आणि ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कंजेशन होतं, याला ॲड्रेस करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार MMRDA ने मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये कामं घेतलेली आहेत। खारीगाव ते गायमुख हा जो कोस्टल रोड आपण करतोय, त्यानंतर आनंदनगर ते साकेत पूर्ण एलिव्हेटेड रस्ता आपण करतोय, ईस्टर्न फ्रीवे जो आहे तो घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत एक्सटेंड केला जात आहे। या सर्वांच्या माध्यमातून ठाण्याच्या इतर शहरांच्या जे इंटरसिटी लिंकेजेस जे आहेत ते एस्टॅब्लिश होत आहेत। त्याचबरोबर हेवी व्हेकल जे आहेत ते हेवी व्हेकलची वाहतूक पूर्णतः सेपरेट केली जाते, जी शहरामध्ये एंट्री करण्याची गरज नाही। आणि अगेन फ्रॉम मुंबई टुवर्ड्स नाशिक और मुंबई टुवर्ड्स अहमदाबाद ही जी वाहतूक होते त्यांनी शहरामध्ये प्रवेश न करता बाहेरच्या बाहेर कशा पद्धतीने त्याला नेता येईल, या सर्व लिंक्स MMRDAच्या माध्यमातून एस्टॅब्लिश केल्या जात आहेत। सो कंजेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा बाय द वे मेट्रोचं काम जे सुरू आहे तेही आता फार फास्ट पूर्णत्वाला येतं आहे। आणि इंटरनल मेट्रोचा एक मुद्दा प्रलंबित आहे, ज्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या स्तरावरती फॉलोअप करून लवकरात लवकर त्याला सँक्शन मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे। या इंटरनल मेट्रो आणि मुंबई मेट्रो जी आपल्याकडे येते या दोन्हीचं लिंकेज करून पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम अशा पद्धतीने सक्षम करण्याचा आपण प्रयत्न करतोय। त्याला जे TMT आहे, ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टचं नेटवर्क आहे, त्याला फीडिंग नेटवर्क म्हणून अशा पद्धतीने रिअलाइन केलं जाऊ शकतं, जेणेकरून एक लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये दृश्य स्वरूपात बदल दिसू शकेल। यासाठी सुद्धा महानगरपालिका प्रयत्नशील आहे।